बऱ्याच जणांनी ज्वारीची भाकरी कशी बनवायची ह्याची मागणी केलेली. तर आज आपण ज्वारीची भाकरी अगदी एकदम पातळ कशी बनवायची ती पाहणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर त्यासाठी इथे मी ज्वारी एकदम बारीक गिरणीमध्ये दळून आणलेली आहे. तर 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर या बाउलमध्ये घातलेलं आहे. तुम्ही कप नसल्यास तुम्ही कोणत्याही एका बाउलचं मेजरमेंट करू शकता. ज्वारीच्या पिठाची आपण उकड काढून घेणार आहोत. तर त्यासाठी पातेल्यामध्ये मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. तर 1 कप पीठ तर 1 कप पाणी घ्यायचं आहे. गॅस लावलेला आहे. अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे. फास्ट गॅसवरती आपण हे पाणी उकळून घेणार आहोत. जास्त प्रमाणात पाणी असल्यास तुम्ही वरती झाकण द्यायचं आहे. तर पाण्याला छान उकळी आलेली आहे. गॅस बंद करायची आहे आणि लगेच हे पीठ जे आहे ते थोडं थोडं घालून अशी आपण उकड आता व्यवस्थित काढून घेणार आहोत. पीठ आणि पाणी सम प्रमाणात घ्यायचं आहे. एकास एक घ्यायचं आहे आणि चांगली उकड अशी काढून घ्यायची आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. आता हे व्यवस्थित उकड काढलेली आहे. 2-3 मिनटासाठी आता झाकण देऊन ठेवायचं आहे. 2-3 मिनटं झालेली आहेत. आता आपण ही उकड एका परातीमध्ये काढून घेणार आहोत. आणि ह्या पातेल्यामध्येच आपण थोडंसं आता पाणी घालणार आहोत. साधं पाणी घालणार आहोत. म्हणजे उकड जर घट्ट असेल, तुम्हाला पाण्याची गरज असेल तर तुम्ही हे पाण्याला फक्त हात बुडवायचं त्यामध्ये आणि ही उकड चांगली मळून घ्यायची. तर आपली उकड एकास एक प्रमाण घेतल्यावर पाण्याची गरज लागत नाही. आणि उकड ही थोडीशी कोमट करून घेतलेली आहे. गरम गरमच ही उकड चांगली मळून घ्यायची आहे. उकड चांगली मळून झाली म्हणजे आपली ही जी भाकरी असते ज्वारीची ती अगदी मस्त राऊंड गोलाकार येते आणि फाटत वगैरे नाही. तर अशा प्रकारे चांगलं ही उकड चांगली आता मळून घेऊया. आज आपण ही ज्वारीची भाकरी लाटून घेणार आहोत. पण तुम्ही हातावर देखील ही भाकरी बनवू शकता. मी एका कपाचंच मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्हाला जास्त भाकऱ्या बनवायच्या असतील तर उकड जास्त काढल्यावर ते थोडं थोडं अर्धं पीठ घेऊन तुम्ही ते उकड मळून घेऊ शकता. आता उकड मळून झाल्यानंतर तुम्हाला भाकरी जशी लहान मोठी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही ते गोळे बनवून घेऊ शकता. इथे मी 4 गोळे बनवलेले आहेत. तुम्ही जास्त उकड काढलेली असेल तर अशा प्रकारे एक गरम भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळे गोळे ठेवायचे. कारण ते नाहीतर थंड होतात आणि त्यानंतर मग लाटायला थोडासा त्रास होतो. तर आता मी झाकून ठेवलेलं आहे. आता ही भाकरी लाटण्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आणि एक गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा गोळा थोडासा अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे. चांगला असा मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असा गोलाकार करायचा आहे. त्यानंतर हे जे ज्वारीचं पीठ आहे सुकं त्यामध्ये असं गोळवून घ्यायचं आणि अशा प्रकारे लाटण्याने अगदी अलगद फिरवायचं आहे. सगळ्या बाजूने असं फिरवायचं आहे. आपली पिठाची उकडसुद्धा छान निघालेली आहे आणि पीठसुद्धा चांगलं मळून घेतलेलं आहे. त्यामुळे मला ही भाकरी फिरवायला लागत नाही किंवा पुन्हा दुसऱ्यांदा पीठसुद्धा घ्यायला लागत नाही. हे पहा, मी व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे आणि बाजूने फाटत वगैरे नाही. अगदी गोलाकार अशी आपली ही भाकरी लाटून होते. आणि भाकरी देखील जेवढी तुम्हाला पातळ करायची आहे तेवढी ती पातळ होईल. आपली ही ज्वारीची भाकरी ही तयार झालेली आहे. आता ही भाकरी आपल्याला गोलाकार आहे, पण तुमची जर थोडीशी फाटल्यासारखी वगैरे झाली तर अशा प्रकारे एक असा स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्याने अशी कट करून घ्यायची. म्हणजे तुमच्या घरी पाहुणे वगैरे येणार असतील तर तुम्हाला अशी अगदी गोलाकार अशी भाकरी तुम्हाला भाजून त्यांच्यापुढे सर्व करता येईल. आणि हे जे बाजूनी काढलेलं आहे ते पुन्हा त्या गोळ्यामध्ये ॲड करायचं. तर आता ही आपली भाकरी तयार झालेली आहे. तर तुम्हाला जास्त भाकऱ्या करायच्या असतील आणि 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवायच्या असतील तर अशी ही एक परात घ्यायची. त्यामध्ये चांगलं स्वच्छ असं कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावरती ही भाकरी ठेवायची. नंतर आपण पाहूया फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी काय करायचं. तर आता दुसरा मी गोळा घेतलेला आहे. तो सुद्धा अशा प्रकारे व्यवस्थित चांगला मळून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशी पिठामध्ये घालून घोळवून घ्यायचं आहे आणि तशीच आपल्याला ही भाकरी दुसरी लाटून घ्यायची आहे. खूप दाबून असं लाटणं फिरवायचं नाही, अगदी अलगद असं फिरवायचं आणि छान मस्त अशी आपली गोलाकार अशी भाकरी तयार होते. उकड चांगली मळून घेतल्यानंतर तुम्हाला ही कट करायची देखील गरज नाही. परंतु ज्यांची गोलाकार येत नाही त्यांच्यासाठी ही कट करायची टीप आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या भाकऱ्या आपण लाटून घेणार आहोत. पण 4 गोळे केलेले भाकऱ्यासाठी तर 4ही आपले ह्या भाकऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि बाजूनी कट केल्यामुळे दुसरा एक छोटा गोळा आपल्याला मिळतो. तर त्याची देखील ही
छोटी भाकरी आता आपण बनवून घेऊया. तर आता आपल्या ह्या भाकऱ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. तांदळाच्या भाकऱ्या आपण फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवू शकतो, 5-6 दिवस. परंतु ह्या ज्वारीच्या भाकऱ्या फक्त 2 दिवसच ठेवायच्या. हे दाखवल्याप्रमाणे कॉटनच्या कपड्यामध्ये घालून त्यावरती अशी एक प्लेट द्यायची आणि त्यानंतर एखादी प्लॅस्टिकची बॅग वगैरे असेल त्यामध्ये घालून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा एखादा तुमच्याकडे स्टीलचा डब्बा असेल तर त्यामध्ये ठेवायचे आहेत. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या भाकऱ्या भाजू शकता. तर आता मी ह्या भाकऱ्या तुम्हाला लगेच भाजून दाखवणार आहेत. तर त्यासाठी इथे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे. तर लोखंडी तव्याला प्रथम तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे त्या भाकऱ्या त्याला चिकटत नाही. तुम्ही नॉनस्टिक तव्यावरती भाजणार असाल तर तेल लावायची देखील गरज नाही. तर आता गॅस सुरू करूया. फास्ट गॅसवरतीच आपण ह्या भाकऱ्या भाजून घेणार आहोत. तर तव्यावरती एक भाकरी मी घातलेली आहे. कास्ट आयर्न किंवा लोखंडी तव्यावर तुम्ही भाकरी भाजत असाल तर नक्की तेलाने प्रथम ग्रीस करा. तर तेलाने ग्रीस केल्यामुळे हे पहा, थोडासा तवा असा सरकवल्यानंतर आपल्याला समजते की भाकरी तुम्ही सगळ्या भाकऱ्या भाजेपर्यंत ती काही चिकटणार नाही. 30 सेकंदानंतर आपल्याला वरून थोडेसे असे भाजल्यासारखी दिसते, तेव्हा ही आता पलटवून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी ही भाकरी छान भाजून घेतलेली आहे. तर भाकरी भाजल्यानंतर एखादं स्टँड घ्यायचा आणि त्या स्टँडवरती ही भाकरी ठेवायची. तव्यावर दुसरी भाकरी घालताना तव्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर किचन टॉवेलने ते साफ करून घ्यायचं. त्यानंतर दुसरी भाकरी घालायची. तर हे स्टँडवरती भाकरी ठेवल्याने त्याला वाफ येत नाही आणि ती ओली होत नाही. तर आता ही पहा, एकदम मस्त, हे पहा किती सॉफ्ट आहे. स्टँडवर ठेवल्यानंतर थोड्या वेळाने वाफ निघाल्यावर तुम्ही अशी गरम भांड्यामध्ये ठेवू शकता. आणि त्यानंतर दुसऱ्या देखील आपण अशा ह्या भाकरी भाजून घेऊया. तव्यावर भाकरी घालायच्या अगोदर तवा साफ करून घ्या, त्यानंतरच भाकरी घाला. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही उकड मळून घ्या. सकाळी भाकरी केलेल्या आहेत ते संध्याकाळपर्यंत एकदम सॉफ्ट राहतात. आता ही भाकरी आपण फिरवून घेऊया. काही भाकऱ्या अशा मस्त टम्म फुगतात, तर काही भाकऱ्या फुगत नाही. परंतु सगळ्या भाकऱ्या ह्याप्रमाणे तुम्ही करून पहा, एकदम सॉफ्ट होतात. आपल्या ह्या चॅनलवरती मी बऱ्याच भाज्यांची रेसिपी दिलेली आहे. तर त्या भाज्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती नक्की पहा. आणि प्रत्येक सीझनला जी रेसिपी असते त्या रेसिपीची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही आपल्या ह्या चॅनल वसई किचनच्या चॅनलवरती सर्च करू शकता. तर आता आपल्या सगळ्या भाकऱ्या या भाजून झालेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते, हे पहा एकदम सॉफ्ट आहेत. कशाही तुम्ही फोल्ड करा, त्या बिलकुल अशा फाटणार नाहीत किंवा मोडणार नाहीत. तर आपल्या 1 कपामध्ये ह्या मीडियम साईजच्या 5 भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. इथे महत्त्वाची टीप आहे, हे लाटायला आपण जे पीठ घेतलेलं तर त्या आपल्या जास्त पीठ आहे त्यामध्ये न घालता ते एका डब्यामध्ये काढून ठेवायचं. आणि जेव्हा तुम्ही पुन्हा पिठाची उकड काढणार तेव्हा ह्या पिठाचा प्रथम वापर करायचा. तर अशा प्रकारे एकदम सॉफ्ट अशा आपल्या ह्या ज्वारीच्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.